हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे, हरे कृष्ण 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 हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान पावनी ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज सब संतन की जय, अपने माता पिता की जय, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, बलतिया भावे होते जातले, बलतिया भावे पाडित से तूटे जन्म व्याधी, पाडित से तूटी जन्म व्याधी, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, नमो सद्गुरुया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण मनुष्याकृती राघवे ख्याती देवी, शिवाजी स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, महाराज हा जन्मला मृत्यू लोकी,
भवसिंधू से बांधिला से तुझे भासरा मानवी वेशधारी परिहारिला विग्रही त्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा परब्रह्म दया पूजले आदरे पांडुरंगे विमान सकीले मानवी दिव्य रूप ओम नमो देवी दृष्टि से पुणे भगवास प्रगले पुनते पुनते राजते जगते करुणियारे तुमते ज्ञानदेव बाण माझा सांगितला भगवंता लक्ष द्यावो विनविते मराठी आज आपल्याला 29वा श्लोक सगळ्यांनी दुसरा अध्याय आणि 29वा श्लोक. पाटील सर पुढे म्हणतील, आपण मागं म्हणायचं. व्यवस्थित एकदम चांगल्यापैकी संत वगैरे पण आपले होऊन जाईल आणि आपल्याला अर्थही चांगला म्हणा. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन 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 आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन. चाल देते बंधू आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन 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 आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवत् पश्यति आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः. आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् 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 श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्
आश्चर्यवच्चैनमन्य शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् आश्चर्यवच्चैनमन्य शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् आश्चर्यवत् पश्यति आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. आज आपल्याला 29वा श्लोक आहे, म्हणजे जे आपल्याला 11व्या श्लोकापासून आपण सुरू केलेले आहे सांख्ययोग. तर आता 30वा श्लोक उद्या म्हणू. आज 29वा आहे, म्हणजे आता सांख्ययोगाचा हा सेकंड लास्ट श्लोक आहे की नाही, शेवटून दुसरा. तर याच्यामध्ये आश्चर्यवान पुरुष कोण हे भगवंत आपल्याला सांगतात. आणि याच्यामध्ये 4 भाग भगवंत आपल्याला सांगतात. काय सांगतायत की मुमुक्षु कोण, साधक कोण, सिद्ध कोण आणि ज्ञानी पुरुष कोण. म्हणजे आपली अवस्था, आपण आता सध्या मुमुक्षु आहोत, तर आपल्याला ज्ञानीपर्यंत आपल्याला पोहोचायचं. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत असं सांगतायत की काही जण आश्चर्यवत आत्म्याकडे बघतात. काही जण काय करतात, आश्चर्यवत. आता तुम्हाला आपण सांगितलं मुलांना की बघा जगातील आश्चर्य कुठले आहेत, तो सांगतो ताजमहल. म्हणजे आपण भौतिक गोष्ट सांगतो, परंतु खरं आश्चर्य आहे की आत्मा हा आश्चर्य आहे. आपल्याला गेल्या वेळेला हा विषय झालेला आहे की पंचतत्वाने शरीर बनलेलं आहे आणि पंचतत्व ही एकमेकाची काय शत्रुत्व आहे. ते एकमेकाला सतत भांडतात. एक शरीरामध्ये 5 तत्व आहे ना, ही सतत भांडतात. पण आत्मा त्यांना बघा, आत्म्याची काय पॉवर असेल तर त्यांना काय करतो, जखडून ठेवतो 100 वर्षापर्यंत. पण मग आपण काहीतरी त्याच्यामध्ये चुका करतो, मग त्याच्यात आत्म्याचं काय चालत नाही. कोणी 40 वर्ष, कोणी 50, कोणी 60, कोणी 70, असं आपलं शरीर जसं आपण ठेवत असतो त्या पद्धतीने. तर खरा आत्मा हा आश्चर्य आहे. आणि जो आत्म्याचा विचार करतो त्याला आश्चर्यवत पुरुष म्हणतात. बघा ह्या किती निसर्ग असा एवढा रम्य आहे संसार, की ते आपण म्हणतो की संसार दुःख मूळ चौकडे इंगळ असं जरी म्हणतो तरी आपण संसाराचा आस्वाद घेतो. या संसारामध्ये म्हणजे एवढे रम्मान माणसं होतात की तो आत्म्याचा विचारच करत नाही. पण ही संत मंडळी आत्म्याचा काय करतात, विचार करतात. मग यांना काय म्हणतात, आश्चर्यवत पुरुष. बघा आपल्या घरात एखादा भाविक जन्माला येतो, त्याला शिकवायला नाही लागत, तो आपोआपच स्तोत्र पाठ करतो, पूजा करतो, देवळात जातो. बस देवळात तू जा असं म्हणायची त्याला गरज नाही. मग आपण असा विचार करतो, अरे याला काही वेळ लागला काय तो चांगला मार्ग स्वीकारतो. पण आपण काय करतो की नाही बाबा त्याने पहिल्यांदा संसार व्यवस्थित केला, मग त्यांनी जमलं तर करावा त्याने परमार्थ. म्हणजे हे आता बघा ना, एखादा पुरुष जसा ज्ञानेश्वर माऊलीसारखा, तुकाराम महाराजांसारखा एखादा पुरुष आहे, तो आत्म्याचा काय करतो, विचार करतो. म्हणजे याच्यामध्ये काय लिहिलं आहे की पश्यती, आश्चर्याप्रमाणे पाहतो आत्म्याकडे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 घटक करता येतील या श्लोकामध्ये. एखादा महापुरुष आश्चर्याने त्या आत्म्याकडे बघतो.
दुसरं काय, तो बघतो नव्हे तर तो वर्णन सुद्धा करतो. आत्म्याचं बघा वर्णन नाही करता येत, कारण त्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, छाया नाही, तर तुम्ही कसं वर्णन करणार. परंतु तो वर्णन करतो. आज तुकाराम महाराजांचा गाथा आपण बघतो, हे सगळं आत्म्याचं वर्णन आहे, देवाचं वर्णन आहे. वास्तविक पाहता आपल्याला काय कळायला असतं भगवंत काय आहे, परंतु त्यांनी शब्दामध्ये त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला संतांनी. आता तुम्ही म्हणा त्यांनी पाहिला का, त्यांनी पाहिला म्हणून तर लिहिलं ना त्यांनी. आपल्याला काय नाही दिसत, कारण आपली दृष्टी काय, चर्मचक्षु आहे. आपण चर्मचक्षुने बघतो आणि त्याच्यात अनंत दोष आहेत, त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही. बघा एक आरसा आहे आणि आरशावर धूळ साचलेली आहे आणि आपण आरशामध्ये आपलं चित्र बघतोय, आपण प्रतिमा बघतोय, तर आपल्याला ते दिसेल का. पहिल्यांदा तुम्हाला ती धूळ काय करावं लागेल, आपली जी दृष्टी आहे, माऊलीने एका ठिकाणी म्हटलंय 3-4 अध्यायामध्ये, कर्माचे डोळे ज्ञान ते सावध असावे. ज्ञान हे डोळ्यातून प्रकट होतं. मग आपण काय बघतो हा आपण विचार करायचा. जशी दृष्टी तशी सृष्टी असं आहे त्याच्यामध्ये. तर तेव्हा काय वर्णन करतो. आता तुम्ही म्हणाल वर्णन, एक अभंग मला आठवला म्हणून मी सांगतो, माऊलीचा अभंग आहे देखील आहे. त्याचं सुरुवात असं आहे की योग या दुर्लभ तो मैं देखीला सहजनी, पाहता पाहता मन न पुरे धनी, देखिला देखिला माय देवाचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण. त्याला बघितलं बस तुझेपणा सुटला आता माझा. माझी दृष्टी अभेद झाली. म्हणजे आत्म्याला जर का तुम्ही जाणलं तर आपण अभेद दृष्टीने जगाकडे बघू शकतो. पण आपण ते जाणत नाही, आपण शरीराकडे बघितल्यामुळे आपण भेदभाव करतो. तो उंच, तो नींच, तो खालचा दर्जाचा, तो वरच्या दर्जाचा, हे आपण केव्हा बघतो, आपण शरीराकडे बघून करतो. पण आत्म्याकडे बघितल्यानंतर आपल्याला सर्व सारखे वाटतात. पुढे काय आहे की ऐकतो. आता तुम्ही लोक आत्म्याचं वर्णन 11व्या श्लोकापासून आपण त्याचं चिंतन करतोय. आता हा शेवट सेकंड लास्ट श्लोक आहे. म्हणजे तुमच्यासारखे मंडळी, ज्ञानी मंडळी ऐकतात पण ते कळत नाही. म्हणजे आत्मा हा एवढा आश्चर्यवान आहे की आपल्याला, आपण तो जाणत नाही का, आपल्या आवाक्याच्या तो बाहेर आहे. काय झालं, हे 4 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक आहे आश्चर्यवत पुरुष, तो आत्म्याला बघतो, त्याचं नवे त्याचं वर्णन करतो. वास्तविक तो अवर्णनीय आहे तरी तो शब्दात त्याचं रेखाडतो त्याला, त्या आत्म्याला. तुमच्या आमच्यासारखे ऐकतात पण आपल्याला तो कळत नाही. मी तुम्हाला पहिल्यांदाच बोलून गेलो की आता मोरे साहेब म्हटलं ते मागे हे काही मनाला पटत नाही. मी त्यांना म्हटलं वा सहन करायचं, किती दिवस सहन करायचं. मग मी त्यांना बोललो की महाराज साहेब म्हटलं असं आहे, मलाही पटत नाही म्हटलं. म्हणजे कसं आहे, का पटत नाही, कारण आपला तो विषय नाही. आपल्या संसाराच्या गोष्टी बघायला तर आपल्याला पटतं का, कारण आपला तो विषय आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. आणि आपलं कसं आहे, आपला विषय तो नाही आहे का नाही. याच्यामध्ये आत्म्याचं लक्षात ठेवायचं. आता आपण आश्चर्याचं तुम्हाला सांगतो, आत्मा आपल्याकडे, सगळ्या क्रियाच्या मागे आत्मा आहे आपला. आपण बघतो का, आत्मा आहे म्हणून. आत्मा गेल्यानंतर आपण बघू शकू का, आपण ऐकतो. आणि हे सगळं आश्चर्य आहे. बघा नुकतंच मूल असं जन्माला येतं,
मग ते असं असं 7-8 महिने झाले का हो हो करतं म्हणजे आपल्याला आनंद होतो. आता तो बोलायचं काय करतोय प्रयत्न करतो आणि पहिला शब्द पप्पा म्हणतो किंवा मम्मी काहीतरी म्हणेल तो, तर ते आपल्याला एकदम गोड वाटतं आणि आपल्याला आश्चर्य वाटतं, अरे आता बोलायला लागला, आता त्याला समजायला लागलं कोण आलं वगैरे. तसं कान आता सावकारतो. हे सगळं आश्चर्य आहे. मग हे आश्चर्य जर का आपण जाणलं तर आपण एकमेकाचा द्वेष करणार नाही. म्हणून आत्मतत्व आपण जाणलं पाहिजे. तर याच्यामध्ये आत्मतत्व साधण्याची काय कला आहे, संतांनी का साधलं गेलं, त्यातले 2-3 फक्त मी प्रमाण सांगतो आणि मग आपण ज्ञानोबरायांच्या ओव्याकडे येऊ. तर पहिलं असं आहे की तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, धन्य शुद्ध जाती घरी लवकरी परती. त्याची जात शुद्ध आहे. कोणाची? घरी लवकरी परती म्हणजे भगवंताकडे लगेच लक्ष देतात. ते भगवंताला लगेच म्हणजे एखाद्या महात्म्याचं ऐकतात आणि लगेच त्यांच्याकडे परिवर्तन होतं. म्हणजे त्यांची बुद्धी कापुराची असते. कापूर किती वेळाने पेटतो अग्नीजवळ ठेवल्यानंतर? लगेच. बरं आता शेण्या असतात, ओल्या शेण्या, ओल्या गवऱ्या, ती जर का अग्नी पशे किती वेळाने पेटेल? अहो ती पहिला धुरच टाकी, पेटतात नाही लवकर. आणि पेटली समजा तर लगेच विझणार. आपल्याला आपण काय करतो, एखाद्या महात्म्याचं प्रवचन ऐकलं की आपण लगेच आपल्याला परिवर्तन होतं आणि घरी गेलं का तो लगेच विसरून जातो तर आपण आपल्या कामाला लागतो. म्हणजे त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. स्मशानात गेलं की आपण म्हणतो अरे काय खरं नाही रे, शेवटी आता आपल्याला इकडे यायचं आहे ना. आणि घरी आल्यावर काय करतो, परत जो मला कामाला ये रे माझ्या मारल्या. तर अशी काही गत त्याच्यामध्ये आहे. पुढे बघा, ऐकले तेची कानी होय परिपाक मनी. तो ऐकतो आणि लगेच सुधारतो. कोण? तो लगेच घरी येतो. तो म्हणजे परमेश्वराकडे जात होतो. काही जणांना मंदिर माहीतच नसतं, मंदिराचा रस्ता. जेव्हा घरातून हाकलून दिलं जातं तेव्हा तो मंदिरात येतो. तेव्हा मारुती काय म्हणतो, अरे तू लग्नाच्या वेळेला पाया पडायला आला होता हा, आणि आता डायरेक्ट आला, तर काय करू आता, काय आसराच नाही आता असं आहे. पुढे बघा, कळवळा पोटी सावधान हितासाठी. त्याच्या मनामध्ये कळवळा असतो आणि हितासाठी तो काय करतो, सदैव जागरूक असतो. आणि तुका म्हणे भाव ज्याचा तोची जाणा दे, तो देव स्वरूपच होऊन जातो. अशी प्रक्रिया आहे आत्म्याला आत्मतत्व जाणण्याची. त्याच्यानंतर एक अभंग आणखीन एक आहे, तो म्हणतो, आणि आपण माऊलीच्या ओळी काय म्हणतात ते एका ठिकाणी महाराज म्हणतात की नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे ते. म्हणजे नाम जिथे राहणार तुम्ही तिथे करा, असाल ते जेथे तिथे करा. मग काय होईल? महाराज म्हणतात, सोडवील स्वामी माझा निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. माझा स्वामी तुम्हाला नक्कीच सोडवेल. केव्हा? जेव्हा तुम्ही नाम घेता. ते नाम काही असू शकेल भगवंताचं. रामकृष्ण हरी असेल, राम असेल किंवा वासुदेव असेल, काही असेल भगवंताचं नाव, ते तुम्हाला आवडेल. ते सोडवील माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे केली दासी आम्ही. गुण दोष नाही पाहत कीर्तनी. तो तुमचे गुण दोष नाही बघणार, फक्त तुम्ही काय करायचं आहे, नावाचा प्रसार करायचा आहे. तेने चक्रपाणी वश्य होय. आणि शेवटचं त्याच्यामध्ये चरण असं आहे, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. बघा, आपल्याला कडू कधी वाटतो का प्रपंच? नाही वाटत. जेव्हा मनासारखं म्हणतो आपण, काय खरं नाही याच्यामध्ये, पण लगेच दुसऱ्या वेळेला 1 तासाने मनासारखं होतं, मग लगेच आपल्याला आवडायला लागतं.
रोकडे रोमांच कंठ दाटे. महाराज म्हणतात, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा आहे स्वामी केली माझी. म्हणजे याच्यातून आपल्याला एवढंच शिकायचं आहे या श्लोकातून, की 4 अवस्थेत आपण जातोय. एक आहे मुमुक्षु, नंतर साधक, नंतर सिद्ध आणि नंतर ज्ञानी. बघा, आपल्याला थोडं काही ज्ञान झालं तर आपण म्हणतो मला माहिती आहे, मला सगळं माहिती आहे. तो असं म्हणतो ना मला सगळं माहिती आहे, त्याला काहीच माहीत नाही. आणि जे ज्ञानी पुरुष आहे ना ते गप्प राहतात, त्यांना सगळं म्हणजे जाणूनही देणं ते करी माझे मन. तुकोबरा असं म्हणतात पांडुरंगाला, की मला हे जाणून मला नेमतं कर. आणि असं म्हणतात एक म्हण आहे बघा, गुडघ्याला वाशी, उतावळा नावाला आणि गुडघ्याला वाशी. थोडं ज्ञान आहे मग त्याला असं वाटतं यार काय माझ्यासारखं ज्ञानीच नाही कोण. परंतु संत मंडळी जे असतात ते स्वतःला एरवी तरी मी मूर्खू असं एका ठिकाणी ज्ञानोबारायांनी म्हटलं. आता ते मूर्ख आहेत का सांगा, ज्ञानाचे राजे आहेत. जर का ज्ञानाचा राजा असं स्वतःला समजतो तर आपण काय समजायचं आपण बघू, तुम्ही बघा आपापलं. म्हणून माणसाने काय करायचं आहे की, आणि हे ज्ञानी पुरुष सतत प्रयत्न करतात भगवंतासाठी. बघा, नदी ही समुद्राला मिळाली ती मिळतच राहते, तिचा प्रवाह अखंड चालू असतो. तसं आपलं नामचिंतन अखंड चालू पाहिजे. म्हणजे मला भगवंताचा समजला, मला कळाला, त्याने थांबलं नाही पाहिजे. खरं कळाल्यानंतरच पुढं भजन चालू होतं. आता ज्ञानोबा आहे काय म्हणतात बघू आपण. किती एक मिनिट ना, एकशे 72. एकतरे निश्चळ, एक अंतरे निश्चळ, जे निहाळता केवळ, विसरले सकळ संसार जात. म्हणजे असे काही महात्म्य असतात की संसार आपोआप ते विसरतात आणि आत्मतत्वाकडे काय करतात, लक्ष देतात. पुढे बघा, एका गुणावादू करिता, उपरती होनी चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर. म्हणजे ते भगवंताच्या तत्वाचा अभ्यास करतात, त्याचे गुणगान गातात आणि तल्लीन होतात. किती तल्लीन होतात, निरंतर लिहिलंय. निरंतर म्हणजे अखंड. असं नाही की आज एक मी अर्धा तास तल्लीन झालो भगवंतामध्ये आणि बाकीचं माझा व्यवहार वेगळा आहे, तर तसं नाही. 24/7 आहे का नाही, एवढं निरंतर पाहिजे आपल्याला. पुढे बघा, एक एकताचे निवाले, ते देहभावे सांडिले, एक अनुभवे पातले तद्रूपता. काही आत्मतत्व ऐकतात, काही देहभाव सांडतात आणि काही तद्रूप होतात आत्म्याविषयी. पुढे बघा, जैसे सरिता ओग समस्त, समुद्रा माझी मिळत, परी मगवते न समात परतले नाही. आता इथे आपल्याला माऊली काय करतात, उदाहरण देतात. मी मागाशी म्हणून बोलून गेलं हे उदाहरण. समुद्रामध्ये, नदी समुद्रामध्ये जाऊन मिळते, तिचा अखंड हा प्रवाह असतो.
असं नाही एकदा मिळाली सतत. त्या पद्धतीने आश्चर्यवत जो पुरुष आहे तो सतत काय करतो, आत्म्याचं ध्यान चिंतन करत असतो. तैसिया योगेश्वराच्या मती मिळणी सवे एकवटते. परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजेसी ना. म्हणजे ह्या योगेश्वराच्या म्हणजे भगवंताच्या ठिकाणी एवढे ते लीन होतात आणि पूर्ण जीवन त्यांचं एकवटतं. म्हणजे असं म्हणतात ना की आता कोठे धावे म्हणा तुमचे देखलिया चरणा. तुमचं चरणा बघितलं मी तर आता मला पुढे धावूशे वाटत नाही. तर अशा पद्धतीने त्या आत्मतत्वाची आपल्याला ओळख सांगता येईल आणि 4 आपल्याला अवस्था सांगता येईल. मुमुक्षु, साधक, सिद्ध आणि ज्ञानी. त्या ज्ञानीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि ज्ञानीपर्यंत जरी पोहोचलो आपण तरी पुढे निरंतर आपल्याकडनं ते काय झालं पाहिजे, तो आत्म्याचा आपला अभ्यास झाला पाहिजे. ही प्रक्रिया परमार्थाची आहे. त्याच्यासाठी कुठलंही बंधन नाही आहे, कुठेही जायचं नाही आहे. आपणच आपलं गुरु व्हायचं आहे, आपणच आपल्याला शिकवायचं आहे, आपणच आपला अभ्यास करायचा. कुंडलिका वरदे पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री अनंता मधुसूदना देवा महानंदा महानुभावा चक्रंधरा विश्वंभरा सहस्रपरा सहस्रपरा कमलनयना कमलापति भवतानुकादयितशिषि आगाय रघुना निर्गुणा वसुदेव देवकी नंदना सकळ देवादी देवा महानंदा महानुभव आता
माझं फोन आला का? हा लिंक पाठवली तुम्ही. नमस्कार, प्रत्येकाला एक फक्त मला विनंती आहे बरं का.